कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि आपण मागच्या 2-3 लेक्चर्स झालं वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन टेक्स्ट बुक एक्सप्लेनेशन हा पार्ट आपला चालू आहे. पेज नंबर 260. पेज नंबर 260 जो आहे यामध्ये आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल अशा 2 मेथड्सचा वापर केला. त्याच्या पुढे आलो आपण आणि त्याच्या पुढचा पॉइंट आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स असा पॉइंट आहे. या हायड्रोकार्बन्स मध्ये हेडिंग आहे फ्रॉम हायड्रो कार्बन्स हे आहे हेडिंग. यामध्ये काय सांगितलंय, कॅन यू रिकॉल असा एक कॉलम आहे त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय व्हॉट इज ओझोनोलायसिस आणि दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज रोल ऑफ झिंक डस्ट इन ओझोनोलायसिस प्रोसेस. तर आता काय केलं त्यांनी माहितीये का की इथे जवळपास कालच्या ऑक्सिडेशन मध्ये डिहायड्रोजनेशन मध्ये फक्त 4 ओळी टाकल्या. तर तुम्हाला याचा अर्थ ते 4 ओळी नाहीये, ते 11वीला किंवा दुसऱ्या टॉपिक मध्ये, आता टॉपिक 11व्या टॉपिक मध्ये तो पार्ट आलेला होता, त्या रिएक्शन्स घ्यायच्या. म्हणजे इथे रिएक्शन्स त्यांनी दिलेले नाहीत, तसंच सेम त्यांनी केलेलं आहे. ओझोनोलायसिस म्हणजे काय हा एक प्रश्न त्यांनी विचारलाय. ओझोनोलायसिस म्हणजे ही प्रक्रिया अल्डिहाइड आणि कीटोनसाठी प्रिपरेशन साठी वापरत असताना ओझोन टाकणे आणि ओझोन टाकून तुकडे करणे. लायसिस म्हणजे ब्रेकिंग, याला ओझोनोलायसिस असं म्हणायचं. हायड्रोकार्बन्स मध्ये सॅच्युरेटेड मध्ये अल्केन, अनसॅच्युरेटेड मधला अल्कीन आणि अनसॅच्युरेटेड मधला अल्काइन या 3 हायड्रोकार्बन्स पैकी अनसॅच्युरेटेड असणारा अल्कीन जो आहे. आणि मग आपला पहिला पॉइंट आहे बाय ओझोनोलायसिस. लायसिस या शब्दाचा अर्थ होतो ब्रेकिंग, ओझोन टाकून तोडण्याची क्रिया ओझोनोलायसिस. आधी टेक्स्ट बुक काय म्हणतो ते वाचून घेऊ आपण. अल्केन्स रिएक्ट विथ ओझोन टू गिव्ह द ओझोनाइड हा पहिला पॉइंट आहे. अल्कीन ओझोनाइड हे जसं टेक्स्ट बुक न दिले तसं मी सांगतोय तुम्हाला. मी पुढे काय म्हणतो तो विच ऑन डिकम्पोजिशन विथ झिंक डस्ट अँड वॉटर गिव्स अल्डिहाइड अँड कीटोन. त्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन झिंक डस्ट आणि वॉटर मध्ये होतं आणि यामध्ये प्रामुख्यानं तयार होणारे अल्डिहाइड्स अँड कीटोन्स असतात. अल्डिहाइड आणि कीटोन्स जे आहेत हे प्रामुख्यानं इथं तयार होणारे भाग असं टेक्स्ट बुक सांगतं. बस संपलं. आता पहिला प्रश्न आहे काही विद्यार्थ्याला तर बस या 3 ओळी वाचल्या की झाली का प्रिपरेशन मेथड. अरे केवढी मोठी प्रिपरेशन मेथड आहे. पुढे काय म्हणतो माहितीये का, सी स्टँडर्ड 11th केमिस्ट्री टेक्स्ट बुक चॅप्टर 15. म्हणजे आता पहा तर तुम्ही जर विचार केला तर आपल्याला चॅप्टर क्रमांक 15 11वी केमिस्ट्री मध्ये जाऊन त्या रिएक्शन्स पाहाव्या लागतील. तर त्या रिएक्शन्स काय आहेत हे मी सांगतोय. अल्कीन म्हणजे कोण, तर आपण असं म्हणतो की एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स हॅव्हिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर नोन ॲज अल्किन्स. मग अल्किनचा वापर करत असताना जर डबल बॉन्ड असेल तर किमान कार्बन आणि कार्बन 2 कार्बन असले पाहिजे. म्हणजे 1 कार्बन वाला अल्किन असूच शकत नाही. आणि मग आज आपण तुम्हाला मी अल्किन कसं असतो, कशी पार्ट करायचे, त्यामध्ये या साइडला पाहता हा CH2 डबल बॉन्ड हा CH2 इकडे दाखवतो तिकडे रिप्रेझेंट करतो. हा अल्किन पहिला घेतला. आता मला आजच्या सेशन मध्ये, आता हे टेक्स्ट बुकचं काम संपलं आता आजच्या सेशन मध्ये एक लक्षात घ्या, या अल्किनचा आपण अभ्यास करत असताना पूर्ण बोर्डाच्या 4 ओळी म्हणजे नीट आणि सीईटीचं एक पेज होत असतं. पहिला पॉइंट घेतला CH2 डबल बॉन्ड CH2 इथेन पूर्ण माहिती झाली पाहिजे आपल्याला. दुसरा पॉइंट घेतला
CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन. तिसरा पॉइंट घेतला CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 ब्यूट ENE. चौथा CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. आता इतक्या वेळ काय अडचण नाही आली. 1 2 3 4 डबल बॉन्डच्या साइडनं आहे तो लिहायचा आहे. ज्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्यामधला लहाना जो असतो हा 1 ENE. 1 2 3 4 ब्यूट 2 ENE. आणखी एक स्ट्रक्चर दाखवतो वाटल्यास. हा CH3 हा CH3 डबल बॉन्ड हा CH2 आयसोब्युटीन जरी असेल तर 1 2 3 2 मिथाइल प्रोपीन. आता एक लक्षात घ्या डबल बॉन्ड 1 आणि 2 मध्ये 1 2 3 डबल बॉन्ड ज्या कार्बन मध्ये आहे तिथे लक्षात ठेवायचं 1 नंबरच्या कार्बनवर किती हायड्रोजन आहेत 2. 2 नंबरच्या वर 2 म्हणजे सारखे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारच्या अल्किनला सिमेट्रिक अल्किन असं म्हणायचं. ज्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्यावर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या सारखी असेल तर अशाला सिमेट्रिक अल्किन असं म्हणायचं. मग तसा अल्किन तुम्हाला फक्त इथे 4 नंबर मध्ये पाहायला मिळेल. 4 आणि 1 हे सिमेट्रिक अल्किन. तुम्ही इथे आलात तर या 2 नंबरच्या वर 1 हायड्रोजन आहे 1 नंबरच्या वर 2 हायड्रोजन आहेत आणि अशा प्रकारचे अल्किन हे अनसिमेट्रिक अल्किन. आलं क्लासिफिकेशन. मग हा 2 नंबरचा आहे हा 3 नंबरचा आहे आणि हा 5 नंबरचा. म्हणजे अल्किन्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स सिमेट्रिक अँड अनसिमेट्रिक अल्किन. Depending upon the number of hydrogen present on the carbon, they are classified into 2 categories. म्हणजे अल्किन काय. आता हे बोर्डाच्या 4 ओळी कशा सीईटी नीटला वाढल्या बघा लक्षात घ्या. आणि आता आपण जाणार तिकडे. हा पहिला अल्किन घेऊया. अल्टिमेट कन्क्लुजन्स एका लेक्चर मध्ये झालं तर खूपच चांगलं नाही तर आपण परत वाढू त्याला. हा अल्किन घेत असताना हा कार्बन आणि कार्बनचा डबल बॉन्ड हा असा दाखवला. हा 2 हायड्रोजन्स जे आहेत ते असे दाखवले. आता पहिल्या केस मध्ये आपण ओझोन टाकायचा आहे. ओझोनाइड म्हणजे ओझोन सहित एक कंपाऊंड तयार होतोय. आता लक्षात घ्या हे बॉन्ड तुटले. आता हे बॉन्ड तुटत असताना अर्धा आणि हा अर्धा हा कार्बन हा अर्धा आणि हा अर्धा असा तुटणार आहे. हे लक्षात घ्या. हे हायड्रोजन ऍसिड आहेत. पॉइंट समजला का. हे 2 बॉन्ड असे तुटणार आहेत. या कार्बनला हा एक बॉन्ड तो एक बॉन्ड हे अरेंजमेंट केली. फक्त ही अरेंजमेंट केली आणि ही अरेंजमेंट झाल्याच्या नंतर हा कसा तयार झाला भाग पाहता. हा कार्बन हा हायड्रोजन हा असा बॉन्ड तुटला. हा कार्बन हे 2 हायड्रोजन्स आणि हा झालं. ओझोन हा ट्राय एटॉमिक ऑक्सिजन आहे. ओझोनचं नाव ट्राय ऑक्सिजन आहे. O2 चं नाव डाय ऑक्सिजन आहे. आणि ओझोन मध्ये 3 ऑक्सिजनचे जे एटम्स आहेत हे अशा पद्धतीनं इथे गेले आणि हा तयार झाला. नाव खाली लिहिण्याच्या ऐवजी कसं लिहितो ओझोनॉइड. जमलं. काय म्हणतो तो विच ऑन डिकंपोजिशन. डिकंपोजिशन म्हणजे तुटण्याची क्रिया. डिकंपोजिशन. तर डिकंपोजिशन साठी तुम्हाला काय पाहिजे झिंक डस्ट आणि वॉटर. कसं डिकंपोजिशन होतं लक्षात घ्या. डिकंपोजिशन होत असताना बघा हे ऑक्सिजन सारखे हा थोडा वेगळा वाटतो की नाही. जो वेगळा आहे का त्याला उडवायचं आहे आपल्याला. तो वेगळा आहे का
असे दोन तुकडे करायचे, ब्रेकिंग. असे दोन तुकडे करायचे ज्यामध्ये हा ऑक्सिजन एकटा पडला पाहिजे. त्या ऑक्सिजनचं काय होतं नंतर बघू आपण. आता बघा, हा कार्बन आहे, हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे, इतर अडचण आहे नाही. मग आता हा जो आहे हा अर्धा बॉन्ड आहे. हा याला ऑलरेडी ऑक्सिजन जोडलेला होता. आला का डबल बॉन्ड? कशाचं स्ट्रक्चर आहे? फॉर्मल्डिहाइड. काय चालू आहे आपलं? प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. आणि मग हा H3 डबल बॉन्ड OH तिकडे पण तोच तयार झाला आणि अशा पद्धतीने ट्वाइस HCH डबल बॉन्ड O फॉर्म अल्डिहाइड. इथेन. आता असं म्हणू शकता, इथेन ऑन ओझोनोलायसिस फर्स्ट गिव्स ओझोनाइड which on decomposition using zinc dust and water gives formaldehyde. 2 molecules of formaldehyde. जमलं? मग आता काय असतं पाहायचं. आता आपण दुसरा अल्किन घेणार आहोत. हे पारे हा. आणि ही रिएक्शन समजण्यासाठी ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड एका त्यावर असणारे ऍटम्स स्प्लिट करायचे तुम्हाला. हा कार्बन डबल बॉन्ड. आता त्याला जोडलेले बघा, या कार्बनला कोण जोडला? H आणि CH3. या कार्बनला हे पहा, अरेंजमेंट तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. प्रोपेन काय टाकलं त्यामध्ये? ओझोन. ओझोन टाकल्याच्या नंतर काय सांगितलं? हे दोन बॉन्ड आहे. हे दोन बॉन्ड तुटत असताना हे अशा पद्धतीने तुटणार आहेत. हे दोन बॉन्ड अशा पद्धतीने तुटणार आहेत. आणि म्हणून आधी काय करायचं? हा कार्बन घ्यायचा, त्याला हा अर्धा द्यायचा, हा अर्धा द्यायचा. हा कार्बन घ्यायचा, त्याला अर्धा द्यायचा, हा अर्धा द्यायचा. जमलं? आता काय करायचं? त्याचे जे दोन भाग आहेत ते जोडून घ्यायचे. H CH3. त्या साइडला जर आपण विचार केला, H ओझोनॉइड फॉर्मेशन कसं व्हायला हे लक्षात घ्या. ज्या कंडिशन मध्ये ओझोन हा इथे ट्रॅप केला जातो त्या कंडिशन मध्ये हा ओझोन असा आला आणि हा ओझोन आल्याच्या नंतर त्याने असा हा ओझोनाइड सुटला. 3 ऑक्सिजन पैकी एक ऑक्सिजन बाकीच्या दोघांपेक्षा जो वेगळा आहे तुम्हाला त्याला एकटं टाकायचं. एकटं. ब्रेकिंग, डिकंपोजिशन, तुकडे करण्याची जी क्रिया आहे एकदम ॲक्युरेट रिएक्शन वही मध्ये व्यवस्थित लिहायची. zinc dust water. पॉइंट समजून घ्यायचा. हा H, हा C कुठे लिहा? वर लिहा. हा CH3 हा इथं. आता काय उरलं? हे ऑक्सिजन, हे अर्धा आणि हे अर्धा, हे डबल बॉन्ड. दिसला का? कोणी आठवला? ऍसिडल्डिहाइड. लिहून घेतला मी, पलीकडचा पाहिला नाही, पण पलीकडचा पहा एकदा व्यवस्थित. हा H, हा C, हा H आणि कार्बनचा ऑक्सिजनचा अर्धा, कार्बनचा अर्धा, हा डबल. कोण आहे? फॉर्मल्डिहाइड. ऍसिडल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड. दरम्यान आपण यावर पुढे पॉइंट मध्ये जाणार, पण तत्पूर्वी काही जणांना हे लक्षात आलं नाही की तो ऑक्सिजन गेला कुठे. झिंक डस्ट आणि वॉटर मध्ये हा ऑक्सिजन जो आहे हा ट्रॅप केला जातो H2O द्वारा. आणि H2O न तो ऑक्सिजन घेतल्याच्या नंतर त्याचं रूपांतर H2O2 मध्ये होतं. त्याला हायड्रोजन पर ऑक्साइड असं म्हणायचं.
हा ऑक्सिजन जो आहे वॉटर मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब करतो आणि H2O2 मध्ये होतो -H2O असं केलं तरी दाखवलं चालतं. आता पहिला प्रश्न मी वारंवार असं तुम्हाला सांगत असतो, या प्रॉपर्टीजचा वापर करत असताना ज्या ज्या बेसिक कन्सेप्टचा आपण वापर करतो तेव्हा काय होतं लक्षात घ्या. पहिला प्रश्न आला पेज नंबर 260 वर, तुम्हाला मोजून 4 ओळी दिल्या. 4 ओळींपैकी चौथी ओळ काय आहे? सी चॅप्टर 15 स्टँडर्ड 11 केमिस्ट्री, म्हणजे 3च ओळी आहेत. लक्षात घ्या, वारंवार रिपीट सांगतोय मी. या 3 ओळी परत एकदा मी रिपीट वाचतो तुमच्यासाठी. अल्कीन रिएक्ट्स विथ ओझोन टू गिव्ह द ओझोनाइड which on decomposition with zinc dust and water gives aldehyde and ketones. मग आता प्रश्न हा आहे की या 3 ओळीच्या वर एकही रिएक्शन नाही आणि आपल्या सध्या हा बोर्ड भरू नये, तुम्ही त्याला स्टॉप करून व्यवस्थित लिहा. त्या 3 ओळीवर एकदा बोर्ड भरला. इथं लेक्चर जे आहे, आणखी एक लेक्चर मी घेणार या सेशनवर, आणखी एकदा बोर्ड भरणार आहे. तर जिथे आपण म्हणतो आता ज्या क्लासेस मध्ये हा बोर्ड होता आणि ही सीईटी किंवा ही नीट आहे, हे वेगळं नाहीये, हे 11वीच्या टॉपिक मधलं इन्क्लुडिंग आहे. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, मी असं वारंवार का म्हणतो की टेक्स्ट बुक केलं म्हणजे सर्वच केल्यासारखं असतं आणि शिकवताना हे वेगळं सीईटी किंवा वेगळं नीट म्हणायची गरज नाही. म्हणजे आपण फीस वसूल करण्यासाठी आता आपल्या नीटचे क्लासेस चालू आहेत, आता आपलं एनसीईआरटी चालू आहे. हा भाग केमिस्ट्री विषयासाठी असूच शकत नाही, लक्षात घ्या. केमिस्ट्रीचा हा भाग तुम्ही सीईटी घ्या, नीट घ्या, जेई घ्या, अरे एवढा पॉइंट जो आहे आता दोघांमधला आज तर इतका क्लिअरली 100% तुम्हाला लक्षात आलेला आहे. काय पॉइंट आहे लक्षात घ्या. आता इथे काय डेव्हलपमेंट असते, तुम्ही जर कॉमनली लक्षात घेतलं, तुम्ही 2 प्रकारचे अल्किन इथे वापरलेले आहेत. हा अल्किन आहे सिमेट्रिक आणि हा आहे अनसिमेट्रिक, याचं नाव आहे प्रोपीन. नीट किंवा सीईटी काय, जे दिसत नाही. जर सजा 12 तास सूर्यप्रकाश आपल्या अवतीभोवती असतो, पण जेव्हा तो प्रिझम मधून आपण पास करतो तेव्हा त्याचे 7 रंग दिसतात. तसा प्रिझमची नजर, साईट जी आहे आपली, ब्रेन पॉवर जी आहे, ज्यांच्याकडे आहे त्यालाच नीट जमते. हे कितीही कसंही शिकवलं तर जमत नसतं. तुम्हाला मी काय म्हणलं, नीटच्या लेवलला अल्किन हा शब्द बोर्डाने टाकला, अरे अल्किन म्हणजे काय 11वीला झालं ना, मग तुम्हाला हा पॉइंट आला पाहिजे बाबा हे अल्किन आहे. मग हे सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिक कॅटेगरी मध्ये आले. मग या अल्किनचा वापर अल्डिहाइड आणि कीटोनसाठी आला. जर 2च एक्झाम्पल वरून तुम्हाला एक लक्षात आलं कसं निष्कर्षापर्यंत जायचंय, शेवटच्या पॉइंट पर्यंत कसं जायचंय हे लक्षात घ्या. तुम्ही पहिल्या अरे डोळ्याला काय दिसतं तुमच्या, इथे अल्डिहाइड तयार झाला, किती मॉलिक्यूल तयार झाले? 2. मग इथं अल्डिहाइड तयार झाला, किती मॉलिक्यूल तयार झाले? 2. फार काही डोकं लावायचंय का, ब्रेन पॉवर वापरायची का? इथे पाहिलं तर सारखेच अल्डिहाइडचे मॉलिक्यूल तयार झाले. इथं पाहिलं अल्डिहाइड आहेत पण 2 वेगळे आहेत. मग हे नीटचे क्वेश्चन्स कसे डेव्हलप होतात हे लक्षात घ्या ना. हा कसा आहे सिमेट्रिक आहे, हा कसा आहे अनसिमेट्रिक. एक पॉइंट क्लिअर आहे, जर तुम्ही सिमेट्रिक अल्किनचं ओझोनायसिस जर केलं तर सेम टाइप ऑफ अल्डिहाइड किंवा सेम टाइप ऑफ कीटोन मिळेल. जर तुम्ही अनसिमेट्रिक अल्किनचं ओझोनायसिस केलं तर तुम्हाला मिळणारे जे आहेत हे डिफरंट टाइप ऑफ अल्डिहाइड किंवा अल्डिहाइड आणि कीटोन्स असेही असू शकतात. हे पॉइंट्स जे आहेत, आता या काही नोट्स थोडीच लिहून द्यायच्या असतात. फ्रॉम द साइट ऑफ व्हिजन, आपली दृष्टी जी आहे, आपला ब्रेन पॉवरचा वापर करत असताना हे काय चेंजेस होतात हे लक्षात घ्या. आणि प्रामुख्याने एक मोस्ट इम्पॉर्टंट सेशन इथं आपल्याला इथून मिळतो आणि हा क्लिअर दाखवला तुम्हाला. व्हॉट इज द डिफरन्स, पेज नंबर 260. ओळी शिकवल्या 3, बोर्ड भरून गेलेला आहे, मी साइडला बघतोय. व्यवस्थित स्टॉप करायचं आणि तो लिहायचा. हे 3 एक्झाम्पल आणि आणखी एक एक्झाम्पल, पूर्ण कंप्लीट एक्झाम्पल ओझोनायसिसचे घेऊन दाखवणार आहे आणि ते तुम्ही वहीमध्ये लिहून पहा. पाठ करण्याची गरज नाही. बाय प्रोडक्ट हा कोण आहे, बाय प्रोडक्ट हा हायड्रोजन परऑक्साइड आहे, H2O2 आहे त्यापेक्षा ऑक्सिजनची संख्या जेव्हा वाढते तेव्हा H2O2 किंवा म्हणजे परऑक्साइड असं म्हणतो आपण,
ॲक्च्युली जर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये आपण जर विचार केला तर अँटीसेप्टिक नावाचा एक पार्ट होता आणि अँटीसेप्टिकमध्ये जखम झाल्याच्या नंतर आपण ती वॉश करण्यासाठी डेटॉलचा वापर करायचा. डेटॉल टाकल्यावर जखमेवर आग व्हायची, म्हणजे त्याला इरिटेशन म्हणतो आपण. पण H2O2 जो आहे हे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये मेडिकलवर मिळतं, ते जर जखमेवर टाकलं तर फेस येतो आणि आग होत नाही. आणि म्हणून फॉर वॉशिंग ऑफ द वोंड्स, जखम साफ करण्यासाठी त्या हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर जो आहे हा केला जातो. बघा बरं, आता डिटेल व्ह्यूनं एक महत्त्वाचा पॉइंट हा आपण कंप्लीट नाही केला, हा आपण टू बी कंटिन्यूड करूया पुढच्या सेक्शन.